30 वर्षाची महिला बारामतीवरनं दवाखान्यात येत होती. अविवाहित, BE कम्प्युटर इंजिनियर, मायक्रोसॉफ्टमध्ये कामाला होती. मायक्रोसॉफ्टला कामाला असताना तिचे L4, L5, L5S1मधनं गादी ही बाहेर आली. उजवा पाय कमरेपासून पायाच्या बोटांपर्यंत प्रचंड दुखायचा, मुंग्या यायच्या. 9 महिन्याची ट्रीटमेंट तिने कंप्लीट घेतली. 9 महिने तिने कंपल्सरी झूमचा योगा, 9 महिन्याचे 9 सेशन्स 3-3 तासाचे हे कंप्लीट केले. आणि त्यानंतर तिला आम्ही 6 महिन्यांनी बोलवलं होतं. ती 6 महिन्यांनी परत आली. 6 महिन्यानंतर आम्ही फॉलोअप घेतला आणि तिच्यामध्ये काही ठिकाणी मणक्यामध्ये तिला दुखत होतं. त्याचबरोबर ब्लिडिंगचा त्रास कंटिन्युअस 20 दिवस 25 दिवस तिच्या ब्लिडिंग होत होतं. ते सगळं मी चेक केल्यानंतर असं लक्षात आलं, तिला विचारलं की तू लग्न का करत नाही आहेस, वय 30 झालेलं आहे, आता योग्य वेळी योग्य गोष्टी व्हायला पाहिजेत. ती म्हणली नाही, मला करिअर करायचं आहे, माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, मला स्वतःचं घर, स्वतःची गाडी, स्वतःचा बंगला हे सगळं घेतल्यानंतर मी पुढे विचार करेन. मग त्यानंतर मी तिची ट्रीटमेंट दिली आणि ट्रीटमेंट दिल्यानंतर ती परत थांबली. डॉक्टर, मला तुमच्याशी 2 मिनटं बोलायचं आहे. मी तिला म्हणलं ठीक आहे बोल. मग त्या बोलण्याचं संभाषण जे काय झालं त्यातनं काय समाजात घडतंय अशा गोष्टी मी तुमच्यासमोर मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो आहे. घरात वडील होते, वडील सुशिक्षित, पण रोज दारू पिऊन यायचे आणि रोज कटकटी आणि वाद, आणि त्याचा तिच्या मनावरती, शरीरावरती प्रचंड जखमा या झालेल्या होत्या. रोज तिला त्रास द्यायचे, फिजिकल टॉर्चर करायचे, मेंटल टॉर्चर करायचे. आणि त्याचबरोबर तिच्या आई, घरातले सगळे कुटुंब, परिवार हा रोज एकही दिवस भांडण झालं नाही असं झालेलं नाही गेल्या 6 महिन्यात. रोज काही ना काही कारणास्तव भांडण, रोजचं पिणं आणि तेच रोजचं वागणं. त्यामुळे तिने घरापासून शेजारी साधारण एक 2 ते 3 किलोमीटरवर दुसरं ती छोटीशी रूम घेऊन मैत्रिणींसोबत राहते. कुठेही रस्त्याने चालत असते, मध्येच तिला रडायला येतं. आणि ते रडायला येत असताना तिच्या मनामध्ये त्या जखमा ज्या झालेल्या आहेत त्यामुळे आता मला लग्न नाही करायचं आहे. का नाही करायचं आहे तर माझ्या वडिलांसारखाच जर मला नवरा मिळाला आणि त्यांनीच परत मारहाण अशीच केली तर मी काय करणार. एक लक्षात घ्या मित्रांनो, घरामध्ये असे प्रसंग बरेच येतात. मग तिला मी समजवण्याचा प्रयत्न केला, इट्स अ गॉड गिफ्ट, हे समज आणि तू पुढे चल. या जीवनात, या समाजात, या आपल्या आयुष्यामध्ये जो भोगतो त्याची चूक आपण त्यांना बदलू नाही शकत. तुम्ही बदला, तुम्ही प्रेम करा त्या व्यक्तीवर इतके की त्या व्यक्तीने दारू सुटली पाहिजे. तिला म्हणलं की ती म्हणली मी प्रचंड हेट करते आणि प्रचंड हेट, मी रागवते त्यांच्या विरुद्ध, मनामध्ये प्रचंड काल्पनिक शिव्या देण्याचा प्रकार करते, त्यांना प्रचंड रागवण्याचा प्रयत्न करते, पण त्यांच्याबरोबर व्यक्त होत नाही. ही मनातली घालमेल, पित्त एवढं प्रमाणात तिचं वाढवलं की ते ब्लिडिंग तिला व्हायला लागलं. रक्तप्रदर, योनी प्रदर, प्रदर म्हणजे काय, अंगावरनं 20-20, 30-30 दिवस जाणं, हा सगळा भाग तिच्या इमोशनशी निगडीत आहे. आणि एक लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या वयात ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्या गोष्टी होणं अपेक्षित आहे. तिला एकच मोलाचा सल्ला दिला की एक लक्षात घ्या, जे घडतंय ते कर्म आहे आणि दॅट्स अ गॉड गिफ्ट. ती लगेच मला म्हणली मी गॉड वगैरे काय मानत नाही, देव मानत नाही सर. असला कसला देव की जो मला रोज शिव्या घालतोय. तुम्हाला मी सांगितलं नाही, 7व्या ट्रीटमेंटनंतर माझी 6व्या ट्रीटमेंटनंतर कंबर पूर्ण बंद झाली. 7व्या ट्रीटमेंट 8व्या ट्रीटमेंटला माझी प्रचंड दुखायला लागली. का तर माझ्या वडिलांनी दारू पिऊन माझ्या पाठीवरती खुर्ची जोरात मारली होती. पण मी कसं सांगणार तुम्हाला की माझ्या वडिलांनी खुर्ची मारली आहे. पण तुम्ही तेही माझं बरं केलं. पण आज मला तुमच्याशी 2 शब्द हे बोलायचे आहेत. मी तिला समजून सांगितलं, तू ठीक आहे गॉड मानत नाहीस, काही प्रॉब्लेम नाही, तू एनर्जी मानते का, सकारात्मक एनर्जी आणि नकारात्मक एनर्जी. आपण ज्या भावना व्यक्त करतो, ज्या भावना मी तोंडाने व्यक्त करतोय, ज्या भावना मी विचाराने व्यक्त करतोय, ज्या भावना मी डोळ्यात बंद करून विचार करत त्या व्यक्त करतोय, शाब्दिक भावना, कायिक भावना, मानसिक भावना, वाचिक भावना, या सगळ्यांचा परिणाम या ब्रह्मांडामध्ये होत असतो. आणि त्यातनं एक सकारात्मक एनर्जी बाहेर पडते, एक नकारात्मक एनर्जी बाहेर पडते. तर या सगळ्या एनर्जी, तू जो काही तुझ्या वडिलांबद्दल राग व्यक्त करतेस तो सगळा तुझ्या शरीरातनं तो राग
डिस्ट्रॉय होतोय, तर आजपासून तू तुझ्या वडिलावरती प्रेम करायला चालू कर. मी असं म्हटल्यानंतर ती म्हणली, हे अजिबात शक्य नाही. म्हटलं हे बघ, एक लक्षात घे, तुला बरं व्हायचं असेल ना तर तुम्ही सांगतो त्याप्रमाणे कर. आणि तू म्हण आय लव्ह यू डॅड. त्यांनी कसंही वागू दे, ते त्यांचे कर्म आहेत, ती त्यांची एनर्जी आहे. तुला त्यांच्या एनर्जीला जर डायव्हर्ट करायचं असेल तर तुमच्या घरातल्या सगळ्या लोकांनी त्यांच्यावरती प्रेम करायला सुरू करा, ते ॲटोमॅटिक सुधारतील. एक लक्षात घ्या मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये असे प्रसंग बरेच येतात, म्हणून आपण लग्न करण्यासाठी टाळतो. आणि ते टाळणं किंवा अशा जबरदस्तीत जर तिचं लग्न केलं असतं तर ती पुढच्या होणाऱ्या पार्टनरला सर्व प्रकारची सुख देऊ शकली नसती, कारण तिने संशयानेच प्रत्येक वेळेस त्या पार्टनरकडे बघितलं असतं की माझा नवराही दारू पिईल. हे व्यक्त केली भावना, तो बिचारा नवरा पीत नसेल तो प्यायला लागेल, कारण मी भावना व्यक्त केली आहे. या ब्रह्मांडात मी स्पंदनं टाकली आहेत तशी. तो नवरा मला त्रास देईल, तो नवरा तिकडनं किती चांगला असला तरी तो त्रास द्यायला लागेल, किंवा मी व्यक्त केलेली भावना. तर तिला मी समजून सांगितलं, तू जे काही बोलतेस, जे काही मनात ठरवतेस ते व्यक्त होणार आहे. तुम्ही आंब्याचं झाड लावलं आहे, आंबाच येणार आहे, तिथे चिक्कूची फळं नाही दिसणार त्या झाडाला. म्हणून एक लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही जे काही बोलताय, जे काही शब्द वापरताय, जे काही भावना मनामध्ये किंवा शरीरामध्ये किंवा व्यक्त होतात आहे, त्या सगळ्या या ब्रह्मांडात ती स्पंदनं, ती ऊर्जा पॉझिटिव्ह एनर्जी किंवा निगेटिव्ह एनर्जीमध्ये फॉर्म होते आणि तशा प्रकारची माणसं तुम्हाला मिळायला लागतात. तर एक जे मनात तुम्ही व्यक्त होताय, तुमच्या जीवनात जे घडतंय ते तसे प्रसंग आपल्या जीवनात ओढवायला लागतात. त्यामुळे नेहमी विचार करताना, नेहमी वाणीतनं, नेहमी भावनेतनं सकारात्मक विचार करा आणि शांतपणे बसून तुम्ही विचार करा, त्या लोकांवरती प्रेम करा. ॲटोमॅटिक तुमच्या जीवनात सगळं चांगलं होणार आहे. एक लक्षात घ्या, पॉझिटिव्ह जे थॉट्स आहेत, स्पंदनं जी आहेत, सकारात्मकता जी आहे, ती तुमच्या भावनेतनं तुमचे इमोशन सगळ्या शरीरात रिस्टोर होतात आणि वेगवेगळे आजार निर्माण करतात किंवा आजार बरे करतात.